तुम्ही स्वागत करता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचं? नाही नाही, त्यांनी थोडंच दिलं त्याचं स्वागत करायला. अजितदादा पवार आणि फडणवीस फडणवीस मुख्यमंत्री साहेब यांचं आभार मानणं योग्य वाटतंय. कारण उशीर झाला, परंतु उशिरा का होईना त्यांनी त्याचा राजीनामा घेतला, त्याच्या कमरात लाथ घालून त्याला हाकलून तरी दिलं. कारण त्यांच्या लक्षात आलं की इतका क्रूर हत्या घडवून आणणारा माणूस आपल्या सरकारमध्ये म्हणजे आपल्या सरकारची बदनामी होती. बहुतेक फडणवीस साहेबांना आणि अजितदादांना चोरून ही इकडं कामं करत असावा की मंत्रिपदाचा गैरवापर करून इकडं खंडणी वसूल करायचं काम करत होता वाटतं. त्याच्या शासकीय बंगल्यावरती सुद्धा खंडणीचे व्यवहार केले जायचे. इकडचे टवाळखोर पोरं पकडायचे आणि त्यांना व्यसनाच्या आहारी लावून इकडं खुनं, छेडछाडी, हत्या करायला लावायच्या, खंडण्या मागायला लावायच्या. हे प्रकार इकडं घडून आणत होता. एखाद्या वेळेस बहुतेक अजितदादाला आणि फडणवीस साहेबाला हे माहीत नसावं की इतक्या क्रूर कामं हा करतोय. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं काल फोटो आल्यावर, त्यांनी कमरात लाथ घालून बाहेर काढलं. कारण 302चा आरोपी तो धनंजय मुंडे हा 302चा आरोपी आहे. कारण हे त्याचेच लोक आहेत सगळे आणि त्यांनी हे पाळलेले होते. कारण तो पैसा पुरवायचा, तो एक नंबरचा आरोपी, ते सरमाड का खरमाड कोणी ते. आणि ही इकडं राजकीय पदं, गाड्या अशा गोष्टीसाठी तो कामं करायचा. त्याच्यामुळं हे धनंजय मुंडेचे माणसं असल्यामुळं पूर्णपणानं 100% धनंजय मुंडे 302मध्ये आहे. मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादांना माझी विनंती आहे की तुम्ही आता कबरात लाथ घालून त्याला बाहेर काढलं आहे, असंच आता त्याला आमदारकीतून बाहेर काढा आणि 302मध्ये त्याला मुख्य आरोपी करा. सहआरोपीसुद्धा करू नका, त्याला मुख्य आरोपी करा. कारण हे सगळं कट शिजवणारा तो आहे. कारण त्याचे लोक काय करतात त्याला माहीत नाही असं होऊ शकत नाही. कारण याला ह्या गोष्टी सगळ्या माहीत होत्या. आणि माझं दुसरं एक TV 9च्या माध्यमातून आव्हान आहे, एक नंबरचा आरोपी जो आहे तो खरमाड का सरमाड कोण आहे, त्यांनी एकट्यानं डोक्यावरती पाप घेऊन मरू नये. कारण त्यांनी ह्या धनंजय मुंडेसाठी ते पाप केलेलं आहे, पैसा त्याच्यासाठी कमवलेला आहे, खुणं त्याच्यासाठी केलेली आहे त्यानं. आणि त्या एक नंबरच्या आरोपीच्या कुटुंबालाही माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या माणसानं जे खुनं केले, आत्तापर्यंत परळीत केले, संतोष भायाचा केला, खंडाने मागितलं, हे जे पाप केलं ना हे धनंजय मुंडेसाठी केलेलं आहे. सगळ्यांनी त्याचं नाव घ्या, त्याच्या एकट्याच्या डोक्यावरती पाप ठेवून मरू नका. अर्ध पाप धनंजय मुंडेला पण द्या. कारण त्या सरमाडनं का करमाडनं तो एक नंबरच्या आरोपीनं मान्य न्यायालयाच्या समोर जाऊन आता बोललं पाहिजे की हे खंडणी मी धनंजय मुंडेसाठी मागत होतो, खुनं केले मी धनंजय मुंडेसाठी केलेत, सगळं पाप डोक्यावर घेऊन मी मरू शकत नाही. हे इमानदारीनं एक नंबरच्या आरोपीनं धनंजय मुंडेच्याबद्दल सांगितलं पाहिजे. आणि एक नंबरच्या आरोपीनं सुद्धा, एक नंबरच्या आरोपीच्या कुटुंबानं सुद्धा हा विषय म्हणला पाहिजे. नसता तुमचा माणूस जेलमध्ये सडल आणि हा इकडं हाटलात मोकळा फिरल, परदेशात जाईन, मजा करल. याला ह्यो क्रूर आहे, याला सजा झाली पाहिजे. पण जरांगे पाटील, राजीनामा जरी धनंजय मुंडेंनी आज दिला असला तरी त्यांनी म्हटलंय की मी वैद्यकीय कारणामुळे राजीनामा दिलेला आहे. एकीकडे अजितदादा म्हणतायत की नैतिकतेच्या कारणामुळे राजीनामा दिला, पण धनंजय मुंडे वेगळंच ट्विट करतायत. त्यांचं म्हणणं आहे की वैद्यकीय कारणामुळे मी दिलेला आहे. बरं झालं ना अजितदादांच्या लक्षात आलं, फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं की ते येड्यात काढतंय. मंत्रिपद देणारे हे, मोठं करणारे हे, बळ देणारे हे, आणि त्यांना सुद्धा कळून देत नाही नैतिकतेवर दिलाय का दुखत आहे म्हणून दिलाय. आणि हे लय माजुरड आहे दादा. आता काय आहे तुम्हाला सांगा, हे इतके मस्तीखोर लोक आहेत ना, त्यांना आजही पश्चाताप नाही आहे. संतोष भाईचे काल फोटो व्हायरल झाले, सगळं राज्य हळहळ करतंय. पहिल्यांदा या महाराष्ट्रात माझ्या कळण्यात तर मी बघितलं की अँकरसारखे लोक रडले. हे कधी एकदम पाठीमागं बघण्यात नाही आलं. इतके फोटो बघितल्याच्या नंतर तळतळ व्यक्त केली राज्यानं. आजही पश्चाताप नाही त्या धनंजय मुंडेला. जसा की त्याला आनंद वाटतोय आजही संतोष भाईचा खून झालेला, आत्ताही त्याला आनंदच वाटतोय. म्हणून त्याचं ते स्टेटमेंट एखादा बोलताना बोलून गेला असताना, इतके क्रूर फोटो बाहेर आल्याच्या नंतर मला हे सहन नाही झालं म्हणून मी राजीनामा दिला. तो म्हणतो दुखत आहे म्हणून दिला. तो आत्ताही म्हणत नाही, त्याला आत्ताही पश्चाताप नाही. उलट तो ज्या आरोपींनी आनंद व्यक्त केला तितकाच त्यापेक्षाही जास्त आनंद व्यक्त खुनाचा धनंजय मुंडे करतोय. म्हणून सरकारचं आता पुढचं पाऊल असं असलं पाहिजे. आणि आमची विनंती सुद्धा आहे मुख्यमंत्र्याला आणि अजितदादांना सुद्धा की जे आता पुरवणी तपास होईल त्या तपासात त्याचे 100-150 लोक आहेत, गाड्या पुरवणारे, पैसे पुरवणारे, घरं देणारे, आरोपींना लपून ठेवणारे, मोबाईल देणारे, हे सहआरोपी करा. हे 100-150 जण आहेत. आणि याला सुद्धा मुख्य आरोपी करा धनंजय मुंडेला सुद्धा. कारण हे लोक त्याचे आहेत. यो जेलमध्ये गेला पाहिजे. याची टोळी संपल्याशिवाय राज्य सुखी राहू शकत नाही.
जरांगे पाटील, धनंजय मुंडे यांना आज राजीनामा द्यावा लागलेला आहे, पण ही मागणी काय आजची नव्हती. गेल्या 2-2.5 महिन्यांपासून ही मागणी सातत्यानं पुढे येत होती. चार्जशीट मधले संतोष देशमुख यांना कसं क्रूरपणे मारलं त्या पद्धतीचे फोटो बाहेर आले आणि सगळ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. त्यामुळे सरकारला हा राजीनामा घेणं भाग पडलेला आहे का? हो, शेवटी लोकांनाच लढावं लागलं ना. इथून पाठीमागं सुद्धा तेच झालं, लोकांनाच लढावं लागलं. त्याच वेळेस गोष्टी मिळाल्या. राजकीय प्रतिनिधींनी छुपा अजेंडा चालवला गेला या प्रकरणात. याची पद्धतशीरपणानं विल्हेवाट लावायचाही प्रयत्न केला, परंतु जनता दबेल नाही आहे कोणाची. त्यामुळं आत्ताही जनतेनंच का रात्री आज आवाज उठवला म्हणून हे प्रकार घडला. पाठीमागे 302 मोका लावण्यासाठी आंदोलनच करावं लागलं. त्या पाठीमागं आपण आणखीन गेलो तर खुनाचा झालेला गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा आंदोलनच करावं लागलं होतं. आणि त्याशिवाय न्याय मिळू शकत नाही. आता यांच्या जोरावरती, सरकारच्या प्रतिनिधीच्या जोरावरती, बळावरती जर करायचं म्हणलं तर गोरगरिबांना कधीच न्याय मिळू शकत नाही. म्हणून स्वतः जनतेलाच लढावं लागतं. ही सत्य परिस्थिती आहे. नसता जर हा खूनच वाचवायचा असता, होऊच द्यायचा नसता, तर ज्या दिवशी पोलिसांनी आणि ह्या धन्यामुंड्याच्या टोळीनं संगनमत केलं त्या दिवशी पोलिसही यांना डांबू शकत होते. परंतु धनंजय देशमुखांना फोन यायचे आरोपीचे, त्यातल्याचे एखाद्या चाट्याचे का कोणाचे, की ते हमेशा सांगायचा की तुमचा भाऊ आणून सोडतो. त्यावेळेस पोलिसही त्याच्याजवळ बसलेले होते. मग पोलिस गेले असते ना, कुठं मारहाण करतात तिथं. म्हणजे हे सगळं संगनमत होतं. याचे 20-25 पोलीस आहेत, 2-4 PI, EPI आहेत, एक 2 DYSP आहे त्याच्यामध्ये. हे सगळे 6 आरोपी केले पाहिजे बडतर्फ करून. आणि आरोपींना सांभाळणारे कोण कोण आहेत हेही 6 आरोपी झाले पाहिजे. हे सत्य आहे. एक ना एक दिवस उघडं होणार आहे. नीतीला हे मान्य नाही. धनंजय मुंडे 302 मध्ये 100% निघणार आणि तो आहेच. त्याला 302 मध्ये घेऊन त्याला जेलमध्ये टाकणं गरजेचं आहे, तरच लोक सुखी राहू शकतात. ह्यो पैशासाठी इतका हपापलेला आहे. सत्यासाठी पैशासाठी गेली, स्वतःच्या जातीचे सुद्धा लोक मारून टाकले. त्याची भाऊजाई सुद्धा उपोषणाला बसली. आता ते महादेव मुंडेची बायको, तो महादेव गीते जेलमध्ये मरण यातना भोगतोय. म्हणजे याला पैशाच्या पलीकडे काय दिसत नाही. दादा इतके माजुरी टोळी नाही की यांची अर्धी टोळी, यांना काय आवडत होतं अगोदर की आमचं कोणीच काय करू शकत नाही. आणि त्यांना माहीतच नाही मनोज जरांगेसारखा पठ्ठ्या बसलेला ना, तुमच्या बापाला मोजत नाही मी असल्या टोळीला. तुम्हाला जेलमध्ये घातली अर्धी टोळी, राहिले सुद्धा घालणारे. यांची अशी प्रथा आहे आमच्याकडं इकडं की यांचे पोरं, या धन्यामुंड्याचे पोरं टोळी ही मोटरसायकलची कट हाणते लोकाला. मोठ्याल्या का 4 व्हीलर गाड्याच्या कट मारतात. कोणी धक्का नाही लावला तरी लागला म्हणून उभा करतात, त्याला शा देतात. दारू पिऊन शा देतात, जमिनी आडपितात. हे जर साखर कारखान्यावर कुठे गेले तर उचली घेतल्या, ऊस तोडायच्या किंवा मुकादमकीच्या, हे पैसे वापस देत नाहीत. कुणी जर यांच्या गावाशेजारी कुठं एखादं तळ असेल, शेतकऱ्यांनी जर त्यात मोटरी टाकल्या तर त्या मोटरी काढून फेकून देतात. लोकाला पाणी देऊ देत नाहीत. यांचे काही टोळीत पोलीस अधिकारी सुद्धा आहेत. धन्यामुंड्याच्या टोळीत पोलीस अधिकारी, ते कधी केस कोणाची गरीबाची घेत नाहीत. सगळ्या बाजूनं गुंडगिरी केली जाते. जमिनी हाडपिणं, त्यांच्या बंगल्या शेजारी कुठं प्लॉट असला का तो हाडपिणं. म्हणजे दादागिरीनं मगरूर कामाची सवय लागली. आणि यांना अशी दहशत बसवायची संतोष देशमुखांचा खून करून की, कारण त्यांच्या जातीचे त्यांनी खून केले, ते गरीब होते बिचारी, आवाज नाही उठू शकले. पण मराठ्यांच्या नादी लागायची चूक केली धनंजय मुंडेची. मराठ्यांचा नाद नाही करायचा धनंजय मुंडे. तुझ्या अर्धी टोळी घातली इथून पुढून नसत्या, तो टोळीला गोरगरीब मारायचं वाटत आहे म्हणा. पुरी जेलमध्ये सडी तो का नाही बघा. आता आमचा मोर्चात आणि मोहीम तिकडं वळणार आहे. आता नुसती वळवळ करा, गोरगरीबाला त्रास दाखवत होतो मला कचका कसा असतो. धनंजय मुंडे जोपर्यंत जेलमध्ये जात नाहीत तोपर्यंत तुमचा हा संघर्ष लढा कायम राहणार असं तुम्ही म्हणताय. धन्यवाद जरांगे पाटील, तुम्ही TV9 सोबत हा संवाद साधलात त्याबद्दल.